प्रश्न 1. संयुक्त स्वर म्हणजे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. दोन स्वर एकत्र येऊन निर्माण झालेले. प्रश्न 2. स्वरांच्या बाबतीत अयोग्य विधान ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. स्वरोच्चारांच्या वेळी हवेचा मार्ग अडवलेला असतो. प्रश्न 3. मराठी भाषेचे लेखन आपण कोणत्या लिपीत करतो? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. देवनागरी. प्रश्न 4. खालीलपैकी ओष्ठ व्यंजन कोणते? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए. प. प्रश्न 5. चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी. तालव्य. प्रश्न 6. मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. दर्पण. प्रश्न 7. पुढील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पाचवे अक्षर कोणते? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए. त. प्रश्न 8. ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. शब्द. प्रश्न 9. संयुक्त नसणारा स्वर सांगा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. ई. प्रश्न 10. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार न या अनुनासिकाप्रमाणे होते? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी. पंडित. प्रश्न 11. ठ हे अक्षर उच्चार स्थानानुसार कोणत्या वर्णातील आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. मूर्धन्य. प्रश्न 12. मराठी भाषेत सध्या एकूण किती व्यंजने आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. 34. प्रश्न 13. अम व आहा हे आहेत? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. स्वरादी. प्रश्न 14. खालीलपैकी अर्धस्वर कोणता नाही? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. ज. प्रश्न 15. धृत राष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजने आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी. 7. प्रश्न 16. मराठी भाषेचे लेखन कोणत्या लिपीमध्ये केले जाते? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. देवनागरी. प्रश्न 17. अनुनासिक वर्ण ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए. त्र. प्रश्न 18. ल व ळ वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी. स्वतंत्र. प्रश्न 19. ओ स्वर कोणत्या प्रकारात मोडतो? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. संयुक्त स्वर. प्रश्न 20. जहाज या शब्दातील ज वर्ण कोणत्या प्रकारचे आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी. दंत तालव्य. प्रश्न 21. अनुनासिक नसणारे व्यंजन ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ. ड. प्रश्न 22. व्यंजन मिळून अक्षर तयार होते. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी. स्वर. प्रश्न 23. मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी. श्री दादोबा पांडुरंग तर्खडकर. प्रश्न 24. भाषा हे चे माध्यम आहे. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी. संवादाचे. प्रश्न 25. श, श, स या वर्णांना काय म्हणतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए. उष्मे. प्रश्न 26. सध्या मराठी वर्णमालेत वर्ण किती आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी. 52. प्रश्न 27. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी. वर्ण. प्रश्न 28. ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मृदू व्यंजने. प्रश्न 29. जोडा अक्षरात क्रमाने प्रथम येणारे अपूर्ण उच्चारले जाते. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ. व्यंजन. प्रश्न 30. अक्षरांना असेही म्हणतात. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी. ध्वनिचिन्हे. प्रश्न 31. ठराविक क्रमाने आलेल्या अर्थपूर्ण अक्षर समूहाला काय म्हणतात?
बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी शब्द. प्रश्न 32. जमाव या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचे आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी दंत तालव्य. प्रश्न 33. श्र हे जोडाक्षर कसे बनले आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी श प्लस र प्लस अ. प्रश्न 34. खालच्या व वरच्या ओठांनी उच्चारल्या जाणाऱ्या वर्णास काय म्हणतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी ओष्ठ. प्रश्न 35. पुढीलपैकी कंठ वर्ण ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी ख ग घ. प्रश्न 36. खालीलपैकी कोणता ओष्ठ वर्णाचा प्रकार नाही? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी स. प्रश्न 37. खालीलपैकी विशेष संयुक्त व्यंजन कोणती? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए क्ष प्लस क्ष ज्ञ. प्रश्न 38. मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी 2. प्रश्न 39. ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही त्यांना काय म्हणतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी स्वर. प्रश्न 40. खालीलपैकी महाप्राण व्यंजने ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए ख फ ध. प्रश्न 41. राम वनात जातो या वाक्यात एकूण किती मूलध्वनी आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी 14. प्रश्न 42. अनुस्वाराच्या भिन्न उच्चार असलेली शब्द जोडी कोणती? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी कंप मंच. प्रश्न 43. न ज व रा ही अक्षरे जुळवून एक अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील दुसरे अक्षर कोणते येईल? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी न. प्रश्न 44. भाषेचे नियम म्हणजेच भाषेचे होय. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी व्याकरण. प्रश्न 45. खालीलपैकी कोणता व्यंजन गट ओष्ठ वर्गात येतो? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी प फ ब भ. प्रश्न 46. क्ष व ज्ञ या वर्णांना वर्णमालेत स्थान देणारे कोण? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी सबनीस. प्रश्न 47. खालीलपैकी कोणत्या शब्दातील पहिल्या अक्षराचा उच्चार हा तालव्य आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी जल. प्रश्न 48. मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणास ओळखले जाते? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी विष्णू शास्त्री चिपळूणकर. प्रश्न 49. दंत तालव्य वर्ण असणाऱ्या शब्दाच्या पर्याय ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी चांदोबा. प्रश्न 50. पुढीलपैकी ओष्ठ स्वर कोणते? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी उ उ. प्रश्न 51. च या वर्गातील च छ ज झ या वर्णांचा उच्चार असा दुहेरी होतो. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी तालव्य व दंत तालव्य. प्रश्न 52. खालीलपैकी दंत ओष्ठ वर्ण ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी व. प्रश्न 53. मूर्धन्य वर्णाचा गट ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी ट ठ ड ढ न. प्रश्न 54. धृतराष्ट्र या शब्दात एकूण व्यंजने किती? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी 6. प्रश्न 55. जनाबाई या शब्दातील ज चा उच्चार आहे. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए दंत तालव्य. प्रश्न 56. खालीलपैकी कंठ वर्ण कोणता? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी अ. प्रश्न 57. खालीलपैकी दंत तालव्य वर्ण कोणता? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी ज. प्रश्न 58. प फ या व्यंजनांचे उच्चारस्थान लिहा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी ओष्ठ. प्रश्न 59. तालव्य व वर्ण असणाऱ्या शब्दांचा पर्याय ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी चरित्र.
प्रश्न 60. खालीलपैकी कोणता व्यंजनगट दंत्य या वर्गात मोडतो? बरोबर उत्तर क्रमांक डी त थ द ध. प्रश्न 61. खालीलपैकी दंत वर्ण कोणता? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी ध. प्रश्न 63. खालीलपैकी कोणता वर्ण तालव्य पद्धतीने उच्चारला जातो? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 2 च. प्रश्न 64. पुढीलपैकी कंठाजवळ उच्चार कोणत्या वर्गाचा होतो? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी क वर्ग. प्रश्न 65. योग्य पर्याय निवडा. बरोबर उत्तर अट या शब्दातील अ चा उच्चार लांबट आहे. प्रश्न 66. त्र हे अनुनासिक कोणत्या उच्चारण प्रकाराचे आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी तालव्य. प्रश्न 67. ळ हा ध्वनी खालीलपैकी कोणत्या प्रकारातील आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ मूर्धन्य. प्रश्न 68. चाकर या शब्दातील च्या या आद्याक्षराचा उच्चार कोणत्या प्रकारात येतो? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी दंत तालव्य. प्रश्न 69. च छ ज झ ही व्यंजने कोणती? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ दंत तालव्य. प्रश्न 70. जोडाक्षरात क्रमाने प्रथम येणारे हे अपूर्ण उच्चारले जाते. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ व्यंजन. प्रश्न 71. पुढीलपैकी तालव्य अल्पप्राण असणारी व्यंजने कोणती? बरोबर उत्तर अ क. प्रश्न 72. त थ द ध न ल स ही 7 व्यंजने आहेत. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी तालव्य वर्ण. प्रश्न 73. खालीलपैकी कोणता वर्ण वष्ट पद्धतीने उच्चारला जातो? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी भ. प्रश्न 74. य र ल व यांचे उच्चारस्थाने अनुक्रमे या स्वरांच्या उच्चारस्थानासारखी आहे. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी इ उ रु लु. प्रश्न 75. उच्चारस्थानानुसार दंत्य वर्णाचा वर्ग पुढीलपैकी कोणता आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी त वर्गातील वर्ण. प्रश्न 76. श स स ही कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी उष्म व्यंजने. प्रश्न 77. अनुनासिकाला काय म्हणतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए अनुस्वार. प्रश्न 78. योग्य शब्द लिहा. ई ए रु हे स्वर आहेत. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी विजातीय. प्रश्न 79. मराठी वर्णमालेतील ह हा कोणता वर्ण आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए महाप्राण. प्रश्न 80. पुढीलपैकी स्पर्श व्यंजने कोणती आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी च छ. प्रश्न 81. मराठीत कोणता वर्ण स्वतंत्र मानला आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी ळ. प्रश्न 82. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी 14. प्रश्न 83. क्ष आणि ज्ञ ही आहेत. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी संयुक्त व्यंजने. प्रश्न 84. पुढील स्वर जोड्यातून सजातीय स्वर जोडी ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए उ उ. प्रश्न 85. अर्धस्वर कोणते ते ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी य र ल व. प्रश्न 86. अनुनासिके मुख्यतः कशाच्या सहाय्याने उच्चारली जातात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी नाक. प्रश्न 87. समस्थानी समान प्रयत्नाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी सवर्ण स्वर. प्रश्न 88.
पुढील गटातील परसवर्ण शब्दांचा गट ओळखा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी, पंडित, चंचल, गड्डा. प्रश्न 89. अनुस्वार व विसर्ग यांचा उच्चार करताना आधी स्वर यावा लागतो, यांना असे म्हणतात. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, स्वरादी. प्रश्न 90. दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक निर्माण होते. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, संयुक्त स्वर. प्रश्न 91. मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी, 4 आहे. प्रश्न 92. पुढे काही विधाने दिली आहेत, त्या आधारे योग्य पर्याय निवडा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी, अ आणि ब बरोबर. प्रश्न 93. बिंदूंच्या खणखणीत उच्चारास काय म्हणतात? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, अनुस्वार म्हणतात. प्रश्न 94. खाली दिलेल्या वाक्यामधून अयोग्य असलेल्या पर्यायांची अचूक निवड करा. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सी, दीर्घ स्वर संयुक्त यांचा उच्चार करण्यास खास घ्यावा लागतो. प्रश्न 95. मराठीमध्ये स्पर्श व्यंजने एकंदर किती आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, 25. प्रश्न 96. पुढील वाक्यातील रिकामी जागा अचूक पर्यायाने भरा. शब्दांच्या अक्षरामधील शेवटच्या अक्षराला म्हणतात. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए, अनंत्य अक्षर. प्रश्न 97. एकच व्यंजन 2 वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला म्हणतात. बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, दूध. प्रश्न 98. मराठी व्याकरणात मूलध्वनी या शब्दांचा अर्थ काय आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक बी, वर्ण. प्रश्न 99. र या व्यंजनांची जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती आहे? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी, 4. प्रश्न 100. वर्णमालेतील पुढीलपैकी कोणते वर्णाक्षरे लुप्त होण्याच्या मार्गावर नाही? बरोबर उत्तर पर्याय क्रमांक डी, न्य.